नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की विद्यार्थी कोण? विद्यार्थ्यांची एक व्याख्या काय म्हणतात त्याला घडवली पाहिजे, की विद्यार्थी कोणाला म्हणाला पाहिजे. हां, 21, 22, 25व्या वर्षापर्यंत नॉर्मली सगळ्यांचं सगळं शिक्षण संपतं. बेस्ट क्वालिटीचं शिक्षण हे नॉर्मली संपतं. PhD असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 26-27पर्यंत ते 27-28पर्यंत हे शिकतं. नाहीतर काही लोकं उशिराही PhD करतात. पण नॉर्मली विद्यार्थी हा जो घटक आहे, हा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे साधारणतः 25पर्यंत सगळे बऱ्यापैकी चांगलं शिक्षण लोकांचं होतं. आज आपण हे जे झुरळांची जनता पार्टी जी आपण म्हणतो आहे, काय हे विद्यार्थ्यांचं विद्यार्थी आहेत म्हणतात. अभिजित दिपके माझ्या माहितीप्रमाणे 30-31 वर्षाचा आहे. 30-31 वर्षापर्यंत हा माणूस शिकतो, अमेरिकेत गेला, अमेरिकेत शिकला, हे केलं त्यांनी. नॉर्मली अमेरिकेमध्ये जे भारतीय जातात आणि जे हुशार असतात त्यांना तिथे सामावून घेतलं जातं, कारण भारतीयांना तिथे डिमांड आहे, किंमत आहे, कारण प्रामाणिक असतात. पण ह्या माणसाला तिथे कोणीही घेतला नाही, याला त्याला परत पाठवून दिला. आणि हा इथे येऊन हा माणूस इथे हे काय काय त्याच म्हणजे झुरळ कॉक्रोच जनता पार्टी. अरे कसलं कॉक्रोच जनता पार्टी. आणखीन आज ते जे काही आपण 20 तारखेपासून टी व्हीवर बघतो आहे त्या झुरळांचं काय, आणि ते विद्यार्थी म्हणून त्यांना गणलं जातं आहे आणि विद्यार्थ्यांना मारलं म्हणून म्हटलं जातं आहे. मी जे काही बघितलेलं आहे यूट्यूब, माझे दिल्लीमधले जे काही स्नेही आहेत, जे तिथे जागेवर जाऊन ज्यांनी मला माहिती दिलेली आहे, या सगळ्यांना तिथे म्हणजे विद्यार्थी म्हटलं तर 5 ते 10% विद्यार्थी आहेत. आणि हे कोण विद्यार्थी आहेत? आता एखादा विद्यार्थी 50 लाख रुपये पैसे देऊन समजा पेपर विकत घेत असेल, तर तो विद्यार्थी म्हणजे तो विद्यार्थी जरी असला तरी तो चांगला माणूस आहे का? आणि जो दगडफेक केली, बघा मी सुद्धा विद्यार्थी होतो आणि मी विद्यार्थ्यांचं आंदोलन अगदी जवळून बघितलेलं आहे. मी गुजरातमध्ये राहिलेलो आहे. नवनिर्माण म्हणून गुजरातमध्ये 2दा आंदोलनं झालेली आहेत. माझी 10वीची परीक्षा इतकी लांबली की ती ऑगस्टमध्ये झाली. जी मार्चमध्ये होती, फेब्रुवारी-मार्चमध्ये होती, ती माझी ऑगस्टमध्ये परीक्षा झाली. त्यावेळेस मी ते आंदोलन अगदी जवळून बघितलं आहे आणि त्याचे पडसादसुद्धा मी अगदी जवळून बघितलेले आहेत, सोसलेले आहेत. जवळून बघितले नाहीत, सोसलेले आहेत. याच्यामध्ये विद्यार्थी आंदोलन काय असतं मी बघितलेलं आहे. आणि विद्यार्थी आंदोलनामध्ये हे विद्यार्थी आंदोलन नाही, हे झुरळांचं आंदोलन आहे. हे काय म्हणतात त्याला, ड्रेनेजमधलं झुरळांचं आंदोलन आहे. इथे विद्यार्थी कोणी नाही, समजलं. अभिजित दिपके तर विद्यार्थी अजिबात नाही. त्याच्यानंतर तो कोण दास आहे, आणखीन जो कोण बोस्टनमधनं शिकून आला. अरे तू बोस्टनमधनं शिकलास किंवा अमेरिकेतनं शिकलास किंवा लंडनमधनं शिकलेला आहेस, तू काय चांगलं विधायक कार्य कर ना. ही गुंडगिरी करतोस तू. विद्यार्थी म्हणून तुम्ही ही गुंडगिरी करतात किंवा विद्यार्थ्यांना हे गुंडगिरीचे धडे शिकवतात. कुठली लोकं तिथे म्हणजे एक एक व्हिडिओ तुम्ही बघा आणि विद्यार्थी पोलिसांना मारतात. टी व्हीवरच बघतो ना, ते विद्यार्थी नाही. विद्यार्थी कधीही पोलिसांना मारणार नाही. आणि प्रामाणिक आणि चांगले विद्यार्थी तिथे कोणीच नव्हते. आणि ह्या झुरळांचं आंदोलन, म्हणजे काय म्हणतात त्याला, विद्यार्थी म्हणून घेणारे जी झुरळं आहेत त्या झुरळांच्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं तर कोणीही नीट या विषयाबद्दल बोलतच नव्हतं. तिथे कोण येत होती? ती स्वरा भास्कर, की जिच्या नवऱ्याने तिला टाकून दिलेली आहे, जी हिंदू विरोधी आहे. त्याच्यानंतर ती त्या यासिन मलिकची मैत्रीण, जी काश्मीरला भारताचा हिस्सा मानत नाही. अनेक लोकांनी टी व्हीवर हे त्यांच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे, मला परत इथे रिपीट करायचं नाही आहे. ही असली लोकं, उद्धव ठाकरे, जे हनुमान चालिसाला विरोध करतात आणि अशी लोकं आहेत तिथे. आणि
तुम्ही आज काय म्हणतात त्याला म्हणजे एकच माणूस तिथे गेला आणि तो त्या आंदोलनाची वाट लावणारे एक नंतर तो व्हिडिओ बनवणार ते म्हणजे शरद पवार. काय शरद पवार तिथे जाऊन भेटले म्हणजे ते आंदोलन बोगस आहे नक्कीच. पण ही विद्यार्थी तुम्ही शरद पवार हे ते जी लोक सगळी मोठी गेली हे कुठल्या विद्यार्थ्यांना भेटले तो तिथे? त्यांनी एक विद्यार्थी दाखवावा. म्हणून मी म्हणतो ना की एक कायदा करायला पाहिजे की विद्यार्थी कोणाला म्हणायला पाहिजे. तुम्ही 30-30 वर्ष राहून 40-35-35 वर्षाचे होऊन शिकून परत तुम्ही विद्यार्थी म्हणून घेणार तर तुम्हाला विद्यार्थी म्हणायचा अधिकार नाही. अरे दिपके बिबके जी ही लोकं आहेत 30व्या वर्षी या अनेक लोकांची लग्न होऊन मुलं बाळं होऊन करिअर घडवतात. हे काय करिअर घडवतात कारण यांचा आदर्शच तो बेवड्यांचा बेवड्यांचा राजा तो केजरीवाल. म्हणजे केजरीवाल आलाय, कोण आ रहा है, कोण आ रहा है, कोण आ रहा है. मी बघत होतो तो व्हिडिओ. हा चोर केजरीवाल की ज्यांनी राजीनामा नाही दिला आणखीन जेलमध्ये जाऊन बसला आणि आज दिल्लीची वाट लावली, आज पंजाबची वाट लावतोय. तर विद्यार्थ्यांचं सुद्धा एक डेफिनेशन पाहिजे, एक व्याख्या पाहिजे की कोणाला विद्यार्थी म्हणायचं आपण. आपण त्यालाच विद्यार्थी म्हटलं पाहिजे की जो खरोखर विद्यार्थी आहे. आज इथे तो काय म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा देऊन आता ॲडमिशन फायनल व्हायला लागलेले आहेत. त्यांच्यापैकी कोणी तिथे नीटवाला दिसला नाही. म्हणजे एक मुसलमान कोणतरी होता तो म्हणला मेरा मन ही नहीं लगा. अरे मन ही नहीं लगा. बाकीच्यांची मनं लागतात चायला, तुझी मनं तुझं मन लागत नाही. आणि तू ह्या चोरांना पाठिंबा देतोस, पोलिसांना मारायचं तिथे. ट्रकभर दगडं घेऊन आली ही लोकं, हे विद्यार्थी आहेत. ट्रकभर दगडं घेऊन येणारे हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची व्याख्या म्हणून करायला पाहिजे. म्हणून सरकारने हेही बघायला पाहिजे की विद्यार्थ्यांची व्याख्या काय आणि विद्यार्थ्यांची व्याख्या कायदेशीररित्या झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे. आज एवढंच. धन्यवाद.